नमस्ते विद्यार्थी मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये आपण चाचणी 2 बघणार आहोत. यापूर्वीच आपण चाचणी 1 पूर्ण केलेली आहे पहिल्या प्रकरणावरती संचय. चाचणी 2 ही 20 गुणांसाठी असणारे 1 तास वेळ असणार आहे. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल तुमच्या शाळेच्या चाचणीच्या परीक्षेसाठी. ओके, आता बघूया पहिला प्रश्न. प्रश्न 1A. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. 4 गुणांसाठी आहे. पुढीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे? यासाठी ते अखंड आवर्ती असेल तेव्हा काय? त्या परिमेय संख्येचे छेदाचे अवयव 2 व 5 व्यतिरिक्त असतील तर ते दशांश रूप कसं असतं? अखंड आवर्ती असतं. आता इथे 12/5 आहे, म्हणजे छेदाचे अवयव किती आले? 5 आले. म्हणजेच आपण या 12ला 5ने पूर्ण भाग देऊ शकतो. या प्रकारे देखील तुम्हाला करता येईल. 12/5. आता या ठिकाणी अंशाला आणि छेदाला आपण जर 2ने गुणलं तर 12 इथे किती येणार? 24 येणार. 24/10 म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळेल? 2.4. त्यानंतर पुढचं बघा, इथे 29/16. आता या ठिकाणी हा भागाकार थोडा मोठा जाणार आहे आपल्याला. तर इथे देखील जर छेदाचे अवयव जर आपण बघितले तर ते किती येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 4 वेळा. या ठिकाणी आपण 29ला 16ने पूर्ण भाग देतो. ओके, इथे घेतला 29 आणि इथे किती आहे तर ते 16. पहिला भाग 16 येणार. ओके, इथे 16. मग किती उरले? ते 13 उरतील. भाग जातो का? नाही जात. मग इथे पॉइंट दिला. इथे 130 झाले. 1696, 16 12 14 आणि 16 128 झाले. ते मग इथे किती आले? 128 मायनस इथे 2 आले. ओके, 0. नंतर मग पुन्हा इथे भाग जात नाही. मग आपण इथे काय घेतला? 0 घेतला. मग पुन्हा 16 इथे. आता इथे किती झाले? 16. म्हणजे किती उरले? 4 उरले. 1 आणि इथे 0. त्यानंतर इथे पुन्हा 0. मग 16 × 2 = 32. ओके, मग 40 - 32 किती आले? 8 आले. पुन्हा इथे 0 आणि 16 × 5 = 80. ओके, मग इथे किती होणार? 80 - 80. मग याला पूर्ण भाग जातो. म्हणजेच काय तर 29/16 याला जर आपण भाग दिला तर तो किती येणार? 1.8125 या प्रकारे म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणजे छेदाचे अवयव किती आले तर 2 होते आणि म्हणून ती अखंड आवर्ती नाही. त्यानंतर बघा इथे 18/125. ओके, पुन्हा छेदाचे अवयव किती आले तर 5 आले. 5 आणि 2 व्यतिरिक्त नाहीत म्हणजे 5 आहेत. तिथे 5 गुणिले 5 गुणिले 5. याच्या अंशाला आणि छेदाला आपण इथे 8ने गुणू शकतो. ओके, मग 18 × 144 आणि छेदाला किती येणार? 125 गुणिले 8 तर ते 1000 येतील. आणि दशांश स्थळ जर आपण 3 दशांश स्थळ कोणीकडे करणार? डावीकडे. म्हणजे किती आले? 0.144. त्यानंतर पुढची संख्या बघा इथे 13. 13ला कितीने भाग देणार तर तो 6ने भाग देणार. 6 × 2 = 12. ओके, मग वजा मी 1 उरला. आता भाग जातो का? नाही जात. पॉइंट येणार. इथे 0 आला त्याच्याबद्दल. मग 6 × 1 = 6. ओके, मग वजा 6 किती उरले? 4. पुन्हा इथे 0. 6 × 6 = 36. ओके, किती उरले? 4 उरले. पुन्हा 0. 6 × 6 = 36. 6 × 6 = 36 या प्रकारे. म्हणजेच 13/6 बरोबर इथे किती आले? 2.1666. म्हणजे हे कसे आलं? दशांश रूप त्याचं अखंड आवर्ती आला. म्हणून पर्याय कुठला बरोबर आहे? या ठिकाणी डी हा पर्याय बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न. पुढील करणीची कोटी लिहा. आता आपल्याला करणीची कोटी जर इथे किती येणार तर ती 4 येणार. म्हणजे आपण या करणीमध्ये ए असेल आणि इथे एन असेल तर त्याची कोटी काय असते तर ही संख्या असते. मग इथे किती तर 4 आहे. म्हणून या करणीची कोटी किती आली तर ती 4 आली. अतिशय सोपं उदाहरण होतं ते. यानंतर वर्गमुळात 8 किंवा करणीत 8
या करणीचे सोपे रूप कोणते? मग आपण त्या करणीस्थ संख्या कोणती आहे तर ती 8 आहे. मग या ठिकाणी 8चे अवयव किती येतील तर 2 गुणिले 4. मग 4चं वर्गमूळ पडते इथे किती आलं तर ते 2 आलं. म्हणजे 2 वर्गमुळात 2 म्हणजे डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढील पैकी कोणती संख्या अपरिमेय आहे? मग आपल्याला माहिती आहे की अपरिमेय साठी इथे करणीस्थ आहे बघा. मग 25चं वर्गमूळ पडतं आणि ते किती येतं तर 5 ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर 3 वर्गमुळात 36 पण 36चं वर्गमूळ किती आहे तर ते 6 आहे. 6 त्रिक 18 वर्गमुळात 49 मग किती आले तर ते 7 आले आणि वर्गमुळात 7 हे 7चं वर्गमूळ पडतं का नाही किंवा 7 हा कोणत्या संख्येचा वर्ग सांगता येईल का तर नाही. म्हणून वर्गमुळात 7 ही कशी संख्या आहे तर ती अपरिमेय संख्या आहे. यानंतर प्रश्न 1b पुढील उपप्रश्न सोडवा 2 गुणांसाठी 2 पॉइंट 514 वरती. या संख्येला p छेद q या रूपात आणण्यासाठी कितीने गुणावे ते सकारण लिहा. ओके. तर या ठिकाणी 5, 1 व 4 हे 3 अंक आवर्ती आहेत. म्हणून या संख्येला p छेद q या रूपात आणण्यासाठी 1000 ने त्याला गुणावं लागणार आहे. ओके. तर या ठिकाणी जर समजा 2.5 वरती इथे 12 राहिला असता तर ती p छेद q स्वरूपात आणण्यासाठी आपल्याला 10 ने गुणावं लागलं असतं. त्यानंतर 2.51 राहिलं असतं तर त्यासाठी आपल्याला 100 ने गुणावं लागलं असतं. म्हणून आता या ठिकाणी किती अंक आवर्ती आहेत 3 अंक. त्यासाठी आपल्याला इथे 1000 ने त्या ठिकाणी गुणावं लागतंय. यानंतर बघा पुढे 127 छेद 200 ही संख्या दशांश रूपात लिहा. आता इथे जर आपल्याला ते दशांश रूपात लिहायचंय म्हणून या ठिकाणी आपण 127 ला काय करणार तर भाग देणार. ओके. तर 127 ला 200 ने भाग जाईल का तर नाही जाणार म्हणून आपण आधी शून्याचा भाग देतो. ओके. 127 पॉइंट देतो. ओके. मग त्याच्याबद्दल आपण इथे शून्य घेतलाय. नंतर 200 गुणिले 6 किती आले तर 1200. वजाबाकी केली किती आले तर इथे 70 उरले शून्य घेतला. पुन्हा 200 गुणिले 3 किती आले तर 600. ओके. आणि 100 उरले पुन्हा शून्य घेतला आणि त्यानंतर कितीचा भाग जातो तर तो 5चा. या प्रकारे मला असं देखील करता येईल. इथे किती येते 127 आणि छेदाला किती आहे तर इथे किती आले तर ते 200. अंशाला आणि छेदाला जर समजा तुम्ही 5ने जर गुणलं तर म्हणजे 7 5 इथे किती होतील तर ते 35 किती गेले हातचे 3. नंतर 5 2 10 10 3 13 13 3 1 हातचा गेला आणि 5 1 5. ओके. 5 आणि 1 किती आले तर ते 6 6 छेद 200 गुणिले 5 किती आले तर ते 1000 आले. मग किती दशांश स्थळ जाणार डावीकडे 3 दशांश स्थळ जाणार म्हणजेच 0.635 या प्रकारे देखील तुम्हाला ते करता येऊ शकतं. आणि किंवा जर भाग द्यायचा असेल तर या प्रकारे देखील तुम्हाला तो भाग देता येईल. यानंतर प्रश्न 2a पुढील पैकी कोणती एक कृती पूर्ण करा. परीक्षेला ही कृती पूर्ण लिहायची असते. ओके. आता केवल मूल्यात 3x वजा 5 बरोबर 1. मग केवल मूल्याचं चिन्ह काढलं तर इथे अधिक आणि वजा ती 1 आणि इथे वजा 1 घेत असतो. नंतर ही समीकरण आपण सोडवतो. वजा 5 इकडे आला 1 अधिक 5 किती आले तर 6 आले. वजा 5 पुन्हा तो इकडे आला वजा 1 अधिक या ठिकाणी आपण जर इथे घेतला तर इथे 1 येणार आणि इथे ऋण 1 येणार. ओके. नंतर मग हा वजा 5 इकडे आला 5 अधिक 1 किती आले तर ते 6 आले. पुन्हा वजा 5 इकडे आला तो कसा झाला अधिक झाला वजा 1 अधिक 5 किती आले तर ते 4 आले. नंतर 3x बरोबर 6 म्हणून x बरोबर किती आले x बरोबर 6/3 किती आले 2 आले. आता या ठिकाणी x बरोबर किती आले 4/3. ओके. मग या ठिकाणी x ची किंमत किती आली आपल्याला 4/3 आली. तेच आपण या ठिकाणी ती कृती बघूया. केवल मूल्याचं चिन्ह काढलं तर प्रत्येकदा उजव्या बाजूच्या संख्येला एकदा अधिक आणि एकदा
ऋण द्यायचं. नंतर हे समीकरण आपण काय करतो, या वजा 5चं पक्षांतर उजवीकडे केलं, तो अधिक झाला. 5 अधिक 1 6 आले तिथे. ओके, म्हणून इथे किती आले तर 3x बरोबर 5 अधिक 1 किती आले 6. तसंच या बाजूला पक्षांतर करणार वजा 5चं, 3x बरोबर वजा 1 अधिक 5 किती आले तर ते 4 आले. त्यानंतर इथे बघा 3x बरोबर 6 म्हणजेच x बरोबर इथे किती येणार 6/3 बरोबर किती आले तर 2, म्हणून या ठिकाणी 2. नंतर इथे 3x बरोबर 4 म्हणजे x ची किंमत किती आली तर ती 4/3. या प्रकारे तुम्हाला ही कृती करता येईल. प्रत्येक बॉक्स साठी ते अर्धा मार्क्स असतो, 2 गुणांसाठी असतं ते, आणि परीक्षेसाठी तर तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी पूर्ण ही लिहायची असते. ओके, यानंतर पुढे बघा 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5 या करणीचा गुणाकार सोप्या रूपात लिहिण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. मग 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. ओके, मग इथे काय करता येईल आपल्याला, हे बघा 3 जसेच तसे ते घेतलेले आहेत, नंतर वर्गमुळात 5 हे देखील जसेच तसे आहेत, परंतु ही संख्या नाहीये म्हणजे काय वर्गमुळात 8 नाहीये, म्हणजेच वर्गमुळात 8 कसा लिहिता येईल आपल्याला 4 गुणिले 2 म्हणजे इथे किती आले तर 4 आले. नंतर वर्गमुळात 4 आणि इथे किती येणार वर्गमुळात 2 येणार, सेपरेट केलेत आपण त्यासाठी. म्हणजे कुठला नियम इथे वापरला, जर वर्गमुळात a गुणिले b असेल तर इथे किती लिहितो आपण वर्गमुळात a गुणिले इथे वर्गमुळात b. त्याचप्रमाणे इथे किती आहे तर वर्गमुळात 4 गुणिले 2 म्हणजेच काय वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 2 या प्रकारे. मग वर्गमुळात 4ची किंमत किती आली तर ही 2 आली. 2चं वर्गमूळ निघते का तर नाही, कीप इट इज ॲज इट इज. ओके, नंतर या ठिकाणी बघा आता 3 गुणिले 2 किती येणार तर 6 आले. यानंतर पुन्हा हे एकच इथे बॉक्स घेतलेला आहे. आता इथे उलट क्रिया करणार, वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b म्हणजे काय वर्गमुळात ab, म्हणजे या ठिकाणी किती करणार 2 गुणिले 5 म्हणजे किती येणार वर्गमुळात इथे 10, म्हणजेच इथे उत्तर किती येणार तर वर्गमुळात 10 या प्रकारे. ओके, म्हणून इथे तुम्ही ते उत्तर बघू शकताय. ओके, पहिल्यांदा इथे किती लिहिला तर 4 लिहिला, नंतर काय केले तर सेपरेट केले तिथे, नंतर 4चं वर्गमूळ किती आलं 2 आलं, गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5, या दोघांचा गुणाकार किती आला तर वर्गमुळात 10, 3 गुणिले 2 किती आले तर ते 6 आले. या प्रकारे आपण ही कृती इथे पूर्ण केलेली आहे. आता यानंतर पुढील पैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. ओके, तर इथे बघा 5 वर्गमुळात 18 या करणीचा सोपा परिमेयकरण गुणक लिहा. म्हणजेच या संख्येला अशी कोणती छोटी संख्या असणार आहे की त्याने गुणल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या मिळेल. त्यासाठी काय तर इथे आपल्याला किती दिले त्याने 5 वर्गमुळात 18. मग इथे 5 वर्ग गुणिले वर्गमुळात 18, मग याचे अवयव असे करायचे की एक वर्ग असेल शक्यतो. ओके, आणि मोस्टली असतोच तो, म्हणजेच 9 गुणिले इथे किती आले तर ते 2 आले. 6 त्रिक 18 पण होईल, पण 6 कोणाचा वर्ग आहे का 3 नाहीये. ओके, मग 9 दुने 18 या प्रकारे, म्हणजेच आता 9 ही संख्या, मग त्याचं वर्गमूळ किती आलं तर 3 आलं, म्हणजे तिथे 5 गुणिले इथे 9चं वर्गमूळ किती आलं तर 3 आलं, आणि इथे वर्गमुळात 2. मग या संख्येला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या मिळेल. मग इथे अपरिमेय कोण आहे तर वर्गमुळात 2. याला जर आपण पुन्हा वर्गमुळात 2ने जर गुणलं तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 5 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 4, आणि वर्गमुळात 4ची किंमत किती आली तर 2 आली. मग 5 गुणिले 3 गुणिले इथे किती आले तर 2 आले, म्हणजे आपल्याला परिमेय संख्या मिळते. आणि म्हणून यांचा गुणाकार केला तर किती मिळतो आपल्याला तर तो 30 मिळतो. म्हणून 5 वर्गमुळात 18 या करणीचा सोपा परिमेयकरण गुणक किती तर तो वर्गमुळात 2 ही करणी आहे. ओके, यानंतर इथे करणींचा गुणाकार दिलेला आहे, अतिशय सोपा
आता या ठिकाणी बघा, या प्रकारे जर समजा वर्गमुळात इथे आपलं कंसामध्ये a वजा b आणि दुसऱ्या कंसात c वजा d असेल तर मग या a ने काय करायचं, या संपूर्ण कंसाला गुणायचं. म्हणजे इथे काय, a कंसात c वजा d. नंतर या वजा b ने संपूर्ण कंसाला गुणणार c वजा d. नंतर हा गुणाकार करणार, या दोघांचा इथे गुणाकार करणार. म्हणजे a ने c ला गुणणार, म्हणजे इथे किती आला ac. a ने d ला गुणणार वजा ad. नंतर वजा b ने c ला गुणणार वजा bc. पुन्हा ऋण ऋण इथे किती येणार, तर तो बीड येणार. या प्रकारे तसंच इथे 3 वर्गमुळात 2 या संपूर्ण कंसाला गुणलेलं आहे. नंतर वजा वर्गमुळात 3 या संपूर्ण कंसाला. आता 3 वर्गमुळात 2 याला गुणल्यानंतर इथे हा गुणाकार आला. नंतर पुन्हा या वर्गमुळात 2 इथे गुणलेलं आहे. नंतर पुन्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, मग हे ऋण ऋण काय होणार, तर पुढे ते अधिक होणार. आणि हा पहिलं म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले 4 वर्गमुळात 3 हे इथे आलेलं आहे. आणि नंतर यांचा ऋण ऋण गुणाकार किती आला, तर तो धन आला. यानंतर बघा इथे 3 गुणिले 4, 4 त्रिक 12 झाले. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले 3. नंतर इथे बघा 3 दोघांना वर्गमूळ आहे, ते एकाच ह्याच्यातले आपण लिहिलं इथे. ओके, हे झालंय. त्यानंतर बघा इथे 4 वर्गमुळात 3 गुणिले 3. नंतर बघा इथे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 एकाच वर्गमुळात. पुढे बघा या दोघांचा गुणाकार किती आला, तर 6 आला. 12 वर्गमुळात 6. नंतर 3 वर्गमुळात 2 गुणिले 2 किती आले, तर 4 आले. 3 त्रिक 9 झाले वर्गमुळात 9. आणि इथे किती आले, तर 6 आले. 12 वर्गमुळात 6. आता यानंतर इथे बघा या 4चं वर्गमूळ किती आलं, तर 2 आलं. तोच आपण इथे लिहिलेला आहे. ओके, म्हणजेच किती 3 गुणिले 2 6 आले. नंतर मग 9चं पण वर्गमूळ पडतं, ते किती आलं, 3 आलं. म्हणजेच इथे 4 गुणिले 3. या 6चं वर्गमूळ येत आहे का, नाही. तो लिहिताना आपण या ठिकाणी लिहिलं आहे. म्हणजे 12 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 म्हणजे हा 1 वर्गमुळात 6. 12 वर्गमुळात 6 मध्ये 1 वर्गमुळात 6 मिळवले म्हणजे किती झाले, 13 वर्गमुळात 6. आणि इथे वजा 6 आहे बघा, वजा 6 वजा 12 किती आले, वजा 18. ओके, दोन्ही एकमेकांमध्ये मिळवले आणि दोघांचं कॉमन साइन दिलं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उत्तर किती मिळतं, तर 13 वर्गमुळात 6 वजा 18 या प्रकारे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 3. पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. ओके, 4/7 वर्गमुळात 147 अधिक 3/8 वर्गमुळात 192 वजा 1/5 वर्गमुळात 75 याला सोपे रूप देण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. बघा इथे 4/7 इथे जसं जसं घेतलेलं आहे. मग 49, मग 49 गुणिले किती म्हणजे 147. तर इथे आपल्याला लगेच समजते या ठिकाणी किती संख्या असेल, तर ती 3. 3 गुणिले 49 म्हणजे 147. किंवा 147ला तुम्ही 49 ने भाग दिला, तुम्हाला इथे 3 मिळेल. नंतर 3/8 इथे जसं तसं घेतलेलं 192. ओके, इथे आलं तर किती 64 गुणिले त्याने 3 केलेलं आहे. 1/5 75 म्हणजे काय 25 गुणिले 3. आता यानंतर सेपरेट करतो आपण. ओके, म्हणजेच काय, जर समजा असं असेल वर्गमुळात a गुणिले b बरोबर वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b. म्हणजे वर्गमुळात 49 आणि इथे वर्गमुळात किती आले, तर 3 आले. अधिक 3/8 वर्गमुळात 64 गुणिले वर्गमुळात 3 वजा 1/5. आता या ठिकाणी बघा 25 इथे काय लिहिणार, वर्गमुळात 25 लिहिणार गुणिले वर्गमुळात 3. हाच नियम इथे वापरलेला आहे. एकत्र असेल तर सेपरेट आणि सेपरेट असेल तर एकत्र करू शकतो आपण. नंतर 4/7 जसं तसं घेतलेलं आहे. मग वर्गमुळात 49 म्हणजे किती, तर ते 7 आले. वर्गमुळात 3 ही संख्या जशी तशी घेतलेली. 3/8 ॲज इट इज. वर्गमुळात 64 म्हणजे इथे किती आले, तर 8 आले गुणिले वर्गमुळात 3
वजा 1/5 वर्गमुळात 25 किती आले 5 आलेत आणि वर्गमुळात 3. पुन्हा इथे 7 1 7 7 1 7 केले, 8 1 8 8 1 8 इथे केले. ओके, या प्रकारे. नंतर 5 1 5 आणि 5 1 5. काय काय उरले बघा ते 4 वर्गमुळात 3 इथे किती आले तर 4 वर्गमुळात 3. त्यानंतर 3 गुणिले वर्गमुळात 3. ओके, मग इथे किती आले 3 गुणिले वर्गमुळात 3. या प्रकारे आपल्याला इथे ते लिहिता येईल 3 गुणिले वर्गमुळात 3. ओके, आणि नंतर मग हा शेवटचा इथे वर्गमुळात 3 या ठिकाणी घेतलेला आहे. मी इथे बघा इथे वर्गमुळात 3 आहे, इथे वर्गमुळात 3 आहे, इथे वर्गमुळात 3 आहे. या तिघातनं वर्गमुळात 3 कसं घेतलंय कॉमन घेतलंय, सामायिक घेतलेलं आहे. मग काय काय उरलं इथे तर इथला 4 उरलेला आहे, इथला किती उरलाय 3 उरलेला आहे. इथे काहीच नाही म्हणजे आपण इथे किती 1 विचारात घ्यायचा आहे आणि इथे 1 आहे. 4 आणि 3 किती आले 7. 7तनं 1 गेले किती उरले 6. म्हणजेच इथे किती येणार 6 वर्गमुळात 3. या प्रकारे आपल्याला ही कृती इथे पूर्ण करता येईल. तर इथे तुम्ही बघू शकताय पुन्हा एकदा. ओके, इथे स्प्लिटअप केलेलं आहे, इथे 3 नंतर मग हे पुढे ॲज इट इज ठेवलेलं आहे. नंतर हे दोन्ही सेपरेट केले वर्गमुळात 3. ओके, आणि इथे वर्गमुळात 25. त्यानंतर 49 वर्गमूळ 7 आलेलं आहे. नंतर ही संख्या जशी तशी 3/8. 64 वर्गमूळ 8 आलेलं आहे गुणिले वर्गमुळात 3. वर्गमुळात 25 ची किंमत किती आली तर 5 आली. म्हणजे ते 7 7 कट झाले 4 वर्गमुळात 3. 8 8 कट झालं 3 वर्गमुळात 3. 5 5 कट झाले किती आले तर वर्गमुळात 3. या तिघातनं वर्गमुळात 3 सामायिक घेतले 4 अधिक 3 वजा 1. 4 आणि 3 7तनं 1 गेले किती आले 6 वर्गमुळात 3. या प्रकारे. ओके, या प्रकारे आपण ही कृती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सोपी आहे. यानंतर पुढचा प्रश्न, छेदाचे परिमेयीकरण करा. ओके, तर छेदाला बघा कोणती संख्या आहे 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 म्हणजे अपरिमेय संख्या आहे. मग याचं रूपांतर आपल्याला परिमेयीकरण करायचं आहे. मग याची अनुबद्ध करणी शोधायची आहे, म्हणजे त्याला इंग्रजीत कॉन्जुगेट असं म्हटलं जातं. मग इथे ऋण साइन असेल तर त्याची अनुबद्ध करणी धन असतं आणि धन असेल तर ती ऋण असते. मग त्या संख्येने त्याला अंशाला आणि छेदाला गुणायचं. म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण कशाने गुणलंय 4 वर्गमुळात 3 अधिक 2. 4 वर्गमुळात 3 अधिक 2 म्हणजे 12 गुणिले. ओके, वरती काय ते गुणाकाराचं चिन्ह आहे 12 गुणिले 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. 12 गुणिले कंसात. ओके, आणि छेदाला बघा ते कुठलं सूत्र वापरलं a वजा b कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात a अधिक b बरोबर किती येणार a चा वर्ग वजा b चा वर्ग. म्हणून 4 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. या प्रकारे आता इथे गुणाकार करणार म्हणजे काय या 12 ने 4 वर्गमुळात 3ला गुणणार, नंतर मग 12 ने तो पुढचा गुणाकार करणार. पण त्यापूर्वी इथे बघा 4 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग, मग 4चा वर्ग 4 वर्गमुळात 3 याचा आपल्याला इथे वर्ग करायचा आहे. म्हणजेच 4 वर्गमुळात 3 गुणिले 4 वर्गमुळात 3. 4 चौके इथे किती आले 16 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 9 आणि 9चं वर्गमूळ किती आलं तर 3 म्हणजे इथे किती आले 16 गुणिले 3. नंतर या ठिकाणी वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे काय वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय तर वर्गमुळात 2 गुणिले 2 म्हणजेच वर्गमुळात 4 आणि याची किंमत किती आली तर 2 आली म्हणून इथे 2 लिहिलं आहे. म्हणून आपण डायरेक्ट काय म्हणतोय की वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे 2. ओके, मग 16 त्रिक 48. ओके, म्हणजे 48 वजा 2 किती आले तर ते 46 आले. ओके, आता या ठिकाणी ते संक्षिप्त रूप देणार म्हणजे काय इथे तसं गुणाकार करण्याची काही तेवढी आवश्यकता नाही. मग कशाने 2 ने भाग दिला 2 12 2 2 4 2 त्रिक 6 म्हणजे 6 गुणिले 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 छेद 23 हे झालं. छेदाला कोणती संख्या आली आता
23 आणि 23 ही संख्या कशी आहे तर परिमेय संख्या आहे आणि म्हणून या प्रकारे आपण छेदाचं या ठिकाणी काय केलंय परिमेयीकरण केलेलं आहे. ओके, छेदाची संख्या कशी आहे तर ती परिमेय संख्या आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहायच्या. म्हणजे काय घेतलं इथे 0.3 वजा 0.5. मग ह्या जर आपल्याला शोधायच्या असतील तर यांची सरासरी काढायची, म्हणजे या दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. मग 0.3 वजा 0.5 म्हणजे किती आले वजा 0.2. 2 ने भाग दिला वजा 0.1 पहिली संख्या आली. म्हणजे काय तर या प्रकारे, म्हणजे वजा 0.5 त्याच्या मधली संख्या किती आली वजा 0.1 आणि इथे किती आला 0.3 या प्रकारे. त्यानंतर या दोघांमधली संख्या शोधायची, म्हणजे त्यासाठी काय तर सरासरी करणार आपण तिथे, म्हणजे वजा 0.1 अधिक 0.3 पुन्हा त्यांची बेरीज करायची. वजा 0.1 आणि अधिक 0.3 म्हणजे किती आले 0.2. त्याला 2 ने भाग दिला म्हणजे किती आले तर 0.1 या प्रकारे. आणि म्हणून आपल्याला पुढे काय लिहिता येईल इथे तर इथे या प्रकारे, म्हणजेच वजा 0.5 नंतर किती आली वजा 0.1 आणि पुढे इथे किती आले तर 0.1 आणि शेवटची संख्या इथे किती आली होती तर ती 0.3. म्हणजे आपण इथे किती लिहिणार 0.3 या प्रकारे. त्यानंतर पुढे बघा, या दोघांमध्ये आपण संख्या शोधणार कोणत्या या ऋण संख्या, म्हणजे वजा 0.5 आणि वजा 0.1. ओके, पुन्हा त्या दोघांची बेरीज करणार. ओके, आणि त्याला पुन्हा 2 ने भाग दिला वजा 0.1 आणि वजा 0.5 बेरीज किती आली वजा 0.6. त्याला 2 ने भाग दिला वजा 0.3. म्हणजेच या दोघातली संख्या किती झाली तर पहिली संख्या वजा 0.5 नंतर वजा 0.3 नंतर वजा 0.1 नंतर मग इथे 0.1 आणि शेवटची 0.3. म्हणून आपल्या मुख्य 2 संख्या होत्या आणि यांच्या दरम्यानच्या आपल्याला या 3 संख्या मिळाल्या या प्रकारे. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 124 अधिक 22 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 124 वजा 22 वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवा. ओके, मग काय करता येईल आपल्याला, वरच्या तर वर्गमुळात 5 आहेच, मग छेदाच्या बाबतीत काही करता येईल का आपल्याला. तर या ठिकाणी बघा 124 अधिक 22 वर्गमुळात 3 ही संख्या कशी लिहिली. 124 जसाच तसा इथे लिहिलेला आहे, अधिक 2 ओके गुणिले 11, म्हणजे इथे 22 कसा लिहिला 2 गुणिले 11 गुणिले वर्गमुळात 3 या प्रकारे इथे बघा. त्यानंतर 124 पुन्हा जसा तसा घेतलेला आहे. आता 11 लिहिताना कसं लिहिलेलं आहे तर वर्गमुळात 121 गुणिले वर्गमुळात 3. ओके, त्यानंतर 2 गुणिले वर्गमुळात 121 गुणिले वर्गमुळात 3 हे लिहिताना 2 वर्ग गुणिले वर्गमुळात 121 गुणिले वर्गमुळात 3. 124 कसा लिहिता येईल आपल्याला तर 121 अधिक 3 आणि 121 कसा लिहिलाय बघा त्याने वर्गमुळात 121 आणि त्याचा वर्ग, पुन्हा 3 देखील कसा लिहिलाय वर्गमुळात 3 त्याचा वर्ग, म्हणजे किंमत काय ते तीच मिळणार आपल्याला. म्हणजेच हे काय तर या ठिकाणी आपण बघितला तर इथे a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2a गुणिले b, हे म्हणजे काय तर a अधिक b कंसाचा वर्ग. म्हणजे हा कोणाचा वर्ग आहे तर वर्गमुळात 121 अधिक वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. वर्गमुळात 121 किंमत किती आली तर 11 आली अधिक वर्गमुळात 3
कंसाचा वर्ग. ओके, म्हणजेच ओव्हरऑल काय की वर्गमुळात 124 अधिक 22 वर्गमुळात 3 ही याची किंमत किती आली तर 11 वर्गमुळात 3. पुन्हा या ठिकाणी बघा, वर्गमुळात 124 अधिक 22 वर्गमुळात 3 बरोबर त्याची किंमत किती आली होती आपल्याला तर 11 अधिक वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग आणि वर्गमूळ हे दोन्ही जाणार, म्हणून इथे किती येणार 11 वर्गमुळात 3. याची किंमत किती आली तर 11 अधिक वर्गमुळात 3. म्हणजेच त्याच प्रकारे याची किंमत किती येणार 11 वजा वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. या ठिकाणी काय झाले तर ते कट झाले. 11 अधिक 11 किती आले तर ते 22 आले. ओके, या छेदाची किंमत तर आपण इथे बघितलं तर 11 वर्गमुळात 3, इथे 11 वजा वर्गमुळात 3 हे दोन्ही कट झाले. 11 अधिक 11 किती आले तर ते 22 आले. म्हणजेच वर्गमुळात 5/22. आणि या प्रकारे आपण इथे असं सिद्ध केलंय की ही दिलेली संख्या कशी आहे तर ती अपरिमेय संख्या. ओके, तर यानंतर पुढचा प्रश्न आहे तर 1 वर्गमुळात 2 व 2 वर्गमुळात 2 या संख्या रेषेवर दाखवा. तुम्ही या प्रकारे इथे ती कृती करू शकताय. या ठिकाणी संख्या रेषा घेऊ शकताय. इथे 0 आरंभ बिंदू आणि पट्टीमध्ये ठराविक स्केल सेंटीमीटरचं कमी असतं, म्हणून तुम्ही इथे 3 सेंटीमीटरला 1 एकक असं प्रमाण घेऊ शकताय. इथे पहिलं प्रमाण आलं, इथे या साईडला 3 सेंटीमीटर म्हणजे -1. तुमच्या याच्यानुसार ते प्रमाण घेऊ शकताय, -1 -2. नंतर तेवढीच प्रमाण इथे घेऊ शकताय. ओके, इथे 1 आला, हा देखील 1 आला. पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथे ओपीचा वर्ग पीक्यूचा वर्ग अधिक पी ओचा वर्ग म्हणजे किती आला 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 1 अधिक 1 किती आले तर 2 आले. ओके, आणि त्याचं वर्गमूळ इथे किती आले वर्गमुळात 2. आणि इथे कर्कटाच्या कंपासच्या साईनने पोलादी टोक ठेवणार, इथे पेन्सिलीचं. इथे जी संख्या असेल तर ती किती असणार तर ती वर्गमुळात 2 असणार आहे. आपल्याला काय शोधायचं आहे 1 वर्गमुळात 2. आता हे जे अंतर आहे O to R याला काय काढायचं आहे लंबदुभाजक काढायचं आहे. मग पुन्हा पोलादी टोक इथे ठेवणार, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, वरती कंस इथे खाली कंस करणार, पुन्हा इथे पोलादी टोक ठेवणार, वरच्या बाजूला कंस आणि खालच्या, आणि त्यानंतर मग सरळ अशी इथे रेषा काढणार. म्हणजेच आपल्याला ही जी संख्या मिळेल तर ती किती मिळेल m म्हणजे मध्यबिंदू घ्यायचा त्याचा, तो किती आला 1 वर्गमुळात 2. हा पहिला पाठ झाला. त्यानंतर काय या वर्गमुळात 2ची दुप्पट पाहिजे आपल्याला, म्हणून O पासून R पर्यंतचं अंतर हे कर्कटक मध्ये घेणार, पुन्हा इथे पोलादी टोक ठेवणार आणि या ठिकाणी मार्क करणार. हे जे डिस्टन्स असणार आहे त्यात ते किती असणार आहे या अंतराच्या दुप्पट असणार आहे, आणि म्हणजेच ते किती झालं 2 वर्गमुळात 2. या प्रकारे तुम्ही ते संख्या रेषेवरती दाखवू शकताय. ओके, या प्रकारे आपण ही चाचणी या ठिकाणी पूर्ण केली आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा.